नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आपण अनेक पद्धतीने कोबीची भाजी बनवतो। आपण पिवळा कोबी बनवतो, लाल कोबी बनवतो, पण तुम्ही या पद्धतीने कधी कोबीची भाजी बनवली आहे का? अगदी न आवडणारेही पुन्हा पुन्हा मागून घेतील इतकी ही स्वादिष्ट भाजी बनली जाते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, एक हिरवी मिरची। आपण हा पांढरा कोबी बनवतोय त्याच्यामुळे ह्याची चव थोडीशी गोडूस लागते, त्यामुळे मिरची जरा तुमच्या अंदाजानुसार घाला। तिखट हवं असेल तर थोडीशी मिरची वाढवली तरी चालेल। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला, तोही हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले। आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट करून घेतलेला कोबी। तर इथे मी बारीक कट करून घेतला आहे कोबी, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामधील जे पाणी आहे ते संपूर्णपणे वितळून घेतलं आहे। कोबीमध्ये अगोदरच पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे ती भाजी पटकन अशी ओलसर होते, त्याच्यामुळे संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर कोबी कढईमध्ये घातल्यानंतर संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया। भाजी परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण ही भाजी वाफवून घेतली आहे। तर 2 मिनटं वाफवल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून कढईला भाजी लागणार नाही। सर्व भाजी व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून सर्व कोबीला व्यवस्थित असं मीठ लागून येईल। सर्व व्यवस्थित परतून घेतलं। आता याच्यामध्ये घालायचं आहे खिसलेलं खोबरं। तर इथे मी ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। एक छोटी वाटी भरेल इथपर्यंत हे खोबरं आहे। सर्व खोबरं हे कोबीमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया। कोबी हा पटकन शिजला जातो, त्याच्यामुळे ह्याला जास्त शिजवायची गरज नाही। भाजी परतल्यानंतर आता इथं मी झाकण ठेवलेलं आहे, फक्त 1 मिनटं वाफ देऊन घेणार आहे। 1 मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी पांढरी कोबी इथे तयार झालेली आहे। तर आता याच्यामध्ये घालायचं आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। तर इथे आपली चटपटीत अशी चमचमीत कोबीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही याला व्हाईट कोबीही म्हणू शकता। तर बघा किती सुरेख दिसत आहे, चवीला तर अप्रतिम लागते। आपण जेवतेवेळी काय करायचं, थोडीशी भाजी प्लेटमध्ये घ्यायची, त्याच्यावरती थोडंसं खिसलेलं जे खोबरं असतं ते असं वरून घालायचं, त्याची चव एक खूपच अप्रतिम लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हीही एकदा या पद्धतीने कोबीची भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।